नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आपण सगळे स्वामी भक्त महाराजांचा आधार घेतो. त्यांच्या नावामध्ये, त्यांच्या स्मरणात आपल्याला खूप समाधान मिळते. आपण जेव्हा स्वामींशी जोडले जातो तेव्हा आयुष्यामध्ये वेगळाच बदल जाणवू लागतो. अशा वेळेला मनामध्ये प्रश्न येतो की महाराजांचे आणि माझे नाते घट्ट झाले आहे का, की फक्त मला तसे वाटते आहे. स्वामींशी नाते जोडायचे असेल तर त्यासाठी मोठे विधी किंवा पूजा लागत नाही. खरे नाते तयार होते ते श्रद्धेतून, विश्वासातून आणि अनुभवातून. जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये अनपेक्षित बदल होऊ लागतात, मनाला शांती मिळते आणि संकटातही आधार जाणवतो, तेव्हा आपण समजू शकतो की हो, माझे आणि स्वामींचे नाते आता खरोखरच मजबूत झाले आहे. काही खास गोष्टी अशा असतात ज्या नकळत आपल्याला जाणवायला लागतात आणि त्या आपल्याला सांगतात की स्वामी खरोखरच आपल्या जीवनात उतरले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच खास संकेतांविषयी जाणून घेणार आहोत जे आपले आणि स्वामींचे नाते किती मजबूत झाले आहे याची खरी जाणीव करून देतील. स्वामींशी नाते मजबूत असणे म्हणजे काय? नाते मजबूत असणे म्हणजे फक्त स्वामींना नमस्कार करणे, त्यांची पूजा करणे असे नाही, तर मनामध्ये खोल विश्वास निर्माण होतो. आपण कुठेही गेलो तरी माझ्यासोबत स्वामी आहेत, माझ्या प्रत्येक पावलावर ते लक्ष ठेवून आहेत आणि संकट आले तरी ते मला सोडणार नाहीत. ही खात्री म्हणजेच नाते मजबूत असणे. हे नाते दिसत नाही पण अनुभवले जाते. म्हणजेच मनाला शांती मिळते, योग्य मार्गाची जाणीव होते आणि जीवनामध्ये अदृश्य साथ नेहमी जाणवते. स्वामींशी नाते एका दिवसात तयार होत नाही. सुरुवातीला आपण फक्त नामस्मरण किंवा प्रार्थना करतो, पण जसे जसे मन स्वच्छ होते तसे स्वामींचे अस्तित्व जाणवायला लागते. त्यांची सेवा करताना, त्यांच्या स्मरणात वेळ घालवल्यावर आपोआप एक अदृश्य जोड तयार होते. स्वामींच्या सेवेमधून येणाऱ्या अनुभवातूनच नाते अधिक मजबूत होते. आता जाणून घेऊया की स्वामींशी आपले नाते मजबूत झाले आहे हे कसे ओळखावे. सेवेची ओढ वाढणे. महाराजांशी नाते घट्ट झाले की आपल्या मनामध्ये सेवेची ओढ आपोआप वाढते. सेवा म्हणजे रोजचे नामस्मरण करून मन शुद्ध ठेवणे, स्वामींचे ग्रंथ वाचन करून जीवनाला योग्य दिशा देणे आणि समाजातल्या लोकांना जेव्हा गरज असेल तेव्हा मदतीचा हात देणे. स्वामींशी नाते मजबूत झाले की आपला स्वभाव बदलतो. पूर्वी फक्त स्वतःचा विचार होत होता, पण आता दुसऱ्यांना मदत करायची ओढ मनातून येते. स्वामींच्या नामस्मरणामध्ये, त्यांच्या सेवेमध्ये मन गुंतू लागते. जेव्हा आपली वृत्ती सेवाभावी होते तेव्हा समजून जावे की स्वामींशी आपले नाते मजबूत झाले आहे. चुकीच्या गोष्टी करायला मन तयार होत नाही. स्वामींशी नाते घट्ट झाले की आतूनच एक अदृश्य शक्ती आपल्याला चुकीचे पाऊल उचलू देत नाही. पूर्वी खोटे बोलावे, कोणाला दुखवावे किंवा स्वार्थासाठी चुकीचे वागावे अशी प्रवृत्ती सहज यायची. पण स्वामींच्या कृपेने मन हळूहळू बदलू लागते. एखादे चुकीचे काम करायला जाताना मनामधून विचार येतो की हे बरोबर नाही, थांब, आणि आपण नकळत थांबतो. हा बदल म्हणजे फक्त भीती नसते, तर स्वामींचे सूचक मार्गदर्शन असते. जेव्हा चुकीच्या मार्गाकडे वळलेले पाऊल आपोआप थांबते तेव्हा समजावे की आपले आणि स्वामींचे नाते खरोखरच मजबूत झाले आहे. रोज लहान चमत्कार घडतात किंवा अनुभव येतात. स्वामींशी नाते घट्ट झाले की आपल्याला रोजच्या जीवनामध्ये लहान लहान चमत्कार अनुभवायला मिळतात. योग्य वेळेला अडकलेले काम पूर्ण होते. एखादा मोठा धोका शेवटच्या क्षणाला टळतो. कधी मनातला प्रश्न मनातच शांत उत्तर देऊन जातो. मोठे चमत्कार आयुष्यामध्ये क्वचितच घडतात, पण असे छोटे छोटे अनुभव रोज भेटायला लागले तर समजून जावे की आपले आणि स्वामींचे नाते मजबूत झाले आहे. हेच लहान अनुभव सांगतात की स्वामी सतत आपल्यावर लक्ष ठेवून आहेत. साधेपणाकडे ओढ. महाराजांशी नाते घट्ट झाले की आपल्या दृष्टिकोनामध्ये मोठा बदल होतो. पूर्वी बाहेरची चमकधमक, मोठेपणा, नाव, प्रतिष्ठा, पैशांची हाव जास्त वाटत असेल, पण आता मन साध्या गोष्टींमध्ये समाधान शोधायला लागते. साधे जेवण, साधे कपडे, साधी माणसे आणि शांत वातावरण यामध्ये खरी शांती जाणवते. स्वामी स्वतः साधेपणाचे उदाहरण आहेत. त्यामुळे आपल्यालाही साधेपणा आवडायला लागतो जेव्हा आपण स्वामींच्या मार्गावर चालतो. साधेपणाकडे ओढ हा बदल म्हणजे स्वामींचा प्रभावच असतो. साधे जीवन जगायला आवडणे ही फक्त जीवनातील सवय नाही, तर स्वामींशी नाते खरोखरच मजबूत झाल्याचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. अपमान किंवा टीका सहन होते. स्वामींशी नाते घट्ट झाले की आपण आतून खूप मजबूत होतो. पूर्वी एखाद्याने अपमान केला, टीका केली की लगेच राग येत होता, मन दुखत होते आणि अहंकार उफाळून यायचा. पण आता स्वामींच्या कृपेने मन शांत होऊ लागते. टीका झाल्यावर इतर काय बोलतात हे महत्त्वाचे नाही, पण स्वामींना माझे खरे माहिती आहे असा विचार मनामध्ये येतो. राग आला तरी काही क्षणात शांतता परतते आणि अहंकार हळूहळू नाहीसा होतो.
जेव्हा आपण इतके संयमी बनतो तेव्हा नक्की समजावे की स्वामी आणि आपले नाते खरोखरच मजबूत झाले आहे. कारण खरी भक्ती ही बाहेरच्या लोकांपेक्षा स्वामींच्या मताला आणि त्यांच्या शिकवणीला जास्त महत्त्व देते. स्वामींशी नाते मजबूत झाले की मनातील गोंधळ, अस्वस्थता आणि सततचे प्रश्न आपोआप शांत होऊ लागतात. पूर्वी छोट्या छोट्या गोष्टींवर निर्णय घ्यायला त्रास होत होता. काय बरोबर आणि काय चूक हे समजत नव्हते. पण स्वामींच्या कृपेने हळूहळू मनाला स्पष्टता मिळते. आतून एक आवाज मार्गदर्शन करत राहतो की हे कर किंवा हे करू नकोस. मनामध्ये जेव्हा विचारांची गर्दी होते तेव्हा स्वामींचे सूचक मार्गदर्शन मिळून मनामध्ये शांतता निर्माण होते. ही शांतता स्वामींच्या आशीर्वादातूनच मिळते. जेव्हा गोंधळाऐवजी मनामध्ये शांतता आणि स्थिरता जाणवायला लागते तेव्हा समजावे की स्वामींबरोबरचे आपले नाते घट्ट झाले आहे. कठीण प्रसंगात मनामध्ये भीती राहत नाही. स्वामींशी नाते घट्ट झाले की जीवनातील सर्वात मोठा बदल म्हणजे भीती कमी होणे. आधी एखादा कठीण प्रसंग किंवा संकट आले की मन अस्थिर होत होते. काळजी, चिंता, भीती वाढत होती. पण आता परिस्थिती कितीही अवघड असली तरी मन शांत राहते. आतून एक ठाम विश्वास वाटतो की स्वामी माझ्या पाठीशी आहेत. काहीही झाले तरी ते मला सोडणार नाहीत. ही खात्री म्हणजेच खरी शक्ती असते. हा बदल स्वामींशी नाते मजबूत झाल्यामुळे आपल्या मनामध्ये निर्माण होतो. स्वामींशी नाते मजबूत झाले की आपल्या मनामध्ये सतत स्वामींची आठवण जागृत राहते. सकाळी उठताना स्वामींचे नाव आठवते. जेवत असताना मनामध्ये श्री स्वामी समर्थ असा जप आपोआप सुरू होतो. कामाच्या धावपळीतही त्यांचा चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो. रात्री झोपताना देखील त्यांच्या स्मरणामध्ये शांतता मिळते. ही आठवण जबरदस्तीने नाही तर श्वासासारखी मनामध्ये सतत फिरत राहते. जेव्हा जीवनातील प्रत्येक क्षणी, प्रत्येक कृतीमध्ये स्वामींचे स्मरण सतत चालू राहते तेव्हा हा नक्की पुरावा असतो की आपले आणि स्वामींचे नाते मजबूत झाले आहे. नामस्मरण, सेवा, उपासना या गोष्टींच्या पलीकडे जेव्हा मनच स्वामीमय बनते तेव्हा नाते एकदम घट्ट झालेले असते. जेव्हा स्वामींशी नाते मजबूत होते तेव्हा ते आपल्याला इतरांच्या स्वरूपातूनही मदत पोहोचवतात. छोट्या गोष्टींमध्येही स्वामींचा हात दिसत राहतो. म्हणूनच जेव्हा हे वारंवार घडते तेव्हा स्पष्ट संकेत असतात की स्वामींशी आपले नाते खूपच घट्ट झाले आहे. या सर्व गोष्टी सांगतात की स्वामींची कृपा आपल्यावर आहे आणि आपले नाते त्यांच्याशी घट्ट झालेले आहे. स्वामींबरोबरचे नाते हे शब्दांमध्ये नाही तर अनुभवामध्ये जाणवते. स्वामींवरचा विश्वास, त्यांच्यावरची श्रद्धा, त्यांची सेवा, उपासना यामधूनच खरे नाते तयार होते. म्हणूनच जर तुमच्याही आयुष्यामध्ये असे बदल दिसायला लागले असेल तर खात्री बाळगा की स्वामींनीही तुम्हाला आपले मानले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामींशी आपले नाते घट्ट झाले आहे याचे संकेत कोणते असतात. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या संकेतांपैकी तुम्हाला कोणत्या गोष्टीचा अनुभव आहे का कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.